हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू नितमेन अकॅडमी वन्स अगेन. तर आपण आज बघणार आहोत 5th चॅप्टर ऑसिलेशन. ठीक आहे, यामधले एक एक मार्क्सचे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन आपण बघत जाऊया. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, फर्स्ट आपण दिले गेलेला आहे. तर काय सांगितलं, अ पार्टिकल इज मुव्हिंग इन अ सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड इज मोशन इज ऑप्शन नंबर सी इज राईट. पिरियड काय सांगितलेलं आहे आपल्याला, या ठिकाणी ऑप्शन नंबर सी इज राईट आहे. आपण बघूया, पिरियोडिक बट नॉट सिंपल हार्मोनिक. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय सांगितलंय. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग, आपल्याला सेकंड क्वेश्चन एमसीक्यू दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन एम्प्लिट्यूड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या दोघांचं रिलेशन मांडलेलं आहे आणि सांगितलं द रेशो मॅक्सिमम व्हेलॉसिटी टू द मॅक्सिमम ऍक्सेलरेशन. मॅक्सिमम व्हेलॉसिटी टू मॅक्सिमम ऍक्सेलरेशन साठी तुम्ही खाली मी तुम्हाला हिंट दिली गेलेली आहे. याचा ऑप्शन नंबर बी आहे 1/ओमेगा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 3 नंबरचं काय सांगलेलं आहे. ऍक्सेलरेशन सांगितलेलं आहे ऑफ अ पार्टिकल, त्यासोबत एक्सक्लुडिंग ऑफ द SHM इट्स मीन पोझिशन. आपल्याला सांगितलंय त्याचं मीन पोझिशन काय असायला पाहिजे, तर इज 0. त्याचं मीन पोझिशन किती असायला पाहिजे, 0. नेक्स्ट बघा, चौथा सांगितलंय अ सेकंड पेंडुलम हॅज अ मास ऑफ बॉब इज 50 ग्रॅम इफ इट इज रिप्लेस्ड बाय द 100 ग्रॅम मास देन इट इज अ पिरियोडिक विल बी 2 सेकंड. वी सेकंड हॅव अ 2 सेकंड. बरोबर आहे, हिंट पण खाली अवेलेबल करून दिलेली आहे. नेक्स्ट 5वा क्वेश्चन बघूया आपण. द मॅक्सिमम स्पीड ऑफ द पार्टिकल, आता मॅक्सिमम स्पीड ऑफ पार्टिकल ऑफ SHM दाखवलेला आहे 10 मीटर पर सेकंड अँड मॅक्सिमम एक्सेलरेशन इज गिवन 31.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इज पिरियोडिक टाइम इज गिवन तर ऑलवेज 2 सेकंड. ओके, हा झाला 5th चा. त्यासाठी आपण खाली प्रॉब्लेमला हिंट पण दिली गेलेली आहे. जर तुम्हाला हिंट आवश्यक असेल तर तुम्ही ते घेऊ शकता, पण परीक्षेमध्ये हिंटची काही गरज लागत नाहीये. 6th क्वेश्चन बघा. वेन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर इज half of its amplitude, its PE is 3 joule, it is total energy, P in potential energy is given 3 joule. Then find out the total energy. We know that आपल्याला माहित आहे टोटल एनर्जी बरोबर 1/2 K चा स्क्वेअर. आपण हे थेरीच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलेलं आहे. ऑप्शन नंबर बी इज राईट, 12 जूल. अँड 7 नंबर, आता दोन SHM इज हॅव टू फेजेस डिफरंट and equal amplitude of A, then the resultant amplitude on their composition will be 2 ampere. Which ampere? 2 ampere. 7 option number A is right. ठीक आहे, अशा प्रकारे 7च्या 7 MCQ आहे. जर तुम्हाला सगळ्या MCQ ची जर आन्सर हवी आहे तर आपण टेलिग्राम चॅनलवर आपण जॉईन केलेला आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही ह्या सगळ्या MCQ चे आन्सर फाइंड आउट करून घेऊ शकता. ठीक आहे, आता बघूया व्हेरी शॉर्ट आन्सर इन 1 मार्क साठी. 1 मार्क साठी तुम्हाला गेलेला आहे सिंपल पेंडुलमचा क्वेश्चन दिलेला गेला. या ठिकाणी मी सरळ सांगतो काय गरजेचं आहे. गिवन कंडिशन वी नो दॅट सगळ्याला माहित आहे T/2 तुम्हाला दिले गेलेला आहे आणि 1/4 सेकंड. T बरोबर 1/2 आपला आन्सर येतं. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आणि फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो, हर्ट्झ मध्ये मोजतो. प्रत्येकाचं युनिट लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण की युनिट शिवाय आपण कुठलेही मार्क्स परिपूर्ण घेऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सांगितलं SHM मध्ये दिलेला आहे. या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ F बरोबर KX हा वापरायचा आहे. F2/F1 इज इक्वल टू X2/X1. F2 काढायचा आहे म्हणजे F1 जो डिवाइडेड मध्ये आहे तो F1 ला आपण इकडे पाठवा तर X2/X1 इंटू F1 येतं, म्हणजे आपल्याला इझिली F2 फाइंड करता येतं. या ठिकाणी फोर्स फाइंड करायचा आहे आणि त्याचा युनिट आपल्याला माहित पाहिजे न्यूटन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सांगितलेला आहे व्हॉट इज सिंपल एम्प्लिट्यूड. बरोबर, सॉरी पेंडुलमचा क्वेश्चन आहे. पेंडुलम इनसाइड द स्पेसक्राफ्ट व्हॉट इज बिल द पिरियोडिक टाइम. बरोबर, या ठिकाणी जो टाइम असेल तो इन्फानाइट असेल. कसा असेल, इन्फानाइट. आपण हे क्वेश्चन सगळं बघितलेले आहे. व्हॉट इज द एम्प्लिट्यूड ऑफ द SHM, डेफिनेशन इज राईट. द सेकंड पेंडुलम काय असतो ते पण तुम्हाला दिले गेलंय. पुन्हा सांगितलंय स्टेट द फॉर्म्युला ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM टर्म ऑफ द फोर्स कॉन्स्टंट. या ठिकाणी n बरोबर 1/2 पाय √K/m हा तुमचा फॉर्म्युला आहे. पुढे what does the face of the pi/2 indicate in a linear SHM. बरोबर आहे, हे पण तुम्हाला दिले गेलेले आहेत. 1 मार्क साठी. 1 मार्काचे क्वेश्चन खूप सोपे असतात. चला, फक्त डोक्याचा वापर करायचा आहे आणि ते राईट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 2 मार्क्स साठी. सांगितलं शॉर्ट आन्सर. पहिल्यांदाच आपल्याला प्रॉब्लेम दिला SHM चा. या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. फाइंड द स्पीड ऑफ द पार्टिकल ॲट अ पॉइंट वेर इज एक्सेलरेशन इज हाफ ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू. बरोबर आहे, या ठिकाणचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम पण तसाच आहे, पण टू फाइंड काय सांगलं, पिरियड ऑफ द सरफेस ऑफ द मून तुम्हाला फाइंड करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यासाठी फॉर्म्युला पण आहे Tm/Te इज इक्वल टू √GE/Gm. ओके, जर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जर वाचला असाल तुम्ही 9th क्लास मध्ये तर हा सेक्शन तुम्हाला पुढे अजून इझिली सगळं. Vmax काढायचं या ठिकाणी. टोटल एनर्जी हाफ mv² Vmax. या ठिकाणी Vmax काढायचं आहे म्हणजे त्याला आपण वर्गमुळामध्ये मॉडिफाय करून आपण आन्सर काढू
शकतो. त्यानंतर काय सांगितलंय, डिराइव्ड दिले गेलेलं आहे. चला, डिराइव्ड डिफरन्शिएशन इक्वेशन ऑफ द लिनियर एसएचएम, हा पण इक्वेशन खूप महत्वाचा आहे या वर्षी बोर्ड एक्झाम साठी. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या. डिफाइन करायचा एसएचएम. एसएचएम काय आहे, लिनियर वाला एसएचएम आपण इथं राईट केलेलं गेलेलं आहे. पुढे जाऊया लगेच. स्टेट एनी टू लॉ ऑफ द सिंपल पेंडुलम. कुठलेही दोन सिंपल पेंडुलमचे तुम्हाला इथं लॉ लिहायचे. स्क्रीनवर तशा प्रकारे दिले गेले, तुम्ही तसे लिहिलात तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळण्याची आवश्यकता आहे. म्हणजे फुल मार्क्स मिळतातच, त्यात वादच नाहीये. पुढे जाऊया. व्हेरी शॉर्ट. पुढे जाऊया, काय सांगितलंय नेक्स्ट, व्हेरी शॉर्ट आन्सर 3 मार्क्स साठी दिलेला आहे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम 100% दिले गेलेले आहेत. आणि प्रॉब्लेम जेव्हा आपल्याला दिले जातात त्या ठिकाणी पहिल्यांदा गिवन डाटा काय फाइंड करायचं आहे, कुठला फॉर्म्युला लागतो, काय इन्क्लुजन आहे, या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरा पण प्रॉब्लेम आपल्याला दिला गेलेला आहे अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम वर, कारण की हा टॉपिक थोडासा इम्पॉर्टंट आहे म्हणून एसएचएम चे भरपूर प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले गेलेले आहेत आणि ते बी आपल्या क्वेश्चन सेटच्या एससीईआरटी नुसार त्यांनी पण ते अवेलेबल करून दिले गेले आहेत. तिसरा पण पार्टिकल आहे टू फाइंड, आपल्याला इथे करायचं टाइम टेकन बाय द टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ द 1 सेंटीमीटर फ्रॉम द पोझिशन एक्स्ट्रीम द पोझिशन. या ठिकाणी आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टाइम टेकन, म्हणजे एक्स बरोबर ए साइन ओमेगा टी प्लस थीटा, किंवा आपण त्याला फाय म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट बघूया. ऑब्टेन अन एक्सप्रेशन दिले गेलेलं आहे चौथा क्वेश्चन मध्ये. हे सगळे क्वेश्चन या वर्षीसाठी थोडेसे महत्वाचे आहेत. सगळ्यांनी याची प्रॅक्टिस करून भरपूर मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे, बघा स्क्रीनवर सगळे आन्सर आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि युट्यूब चॅनल नित्यमेन अकॅडमीला जॉईन करा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे, प्रत्येक क्वेश्चन बँकचे आन्सर अवेलेबल करून मिळेल. जर तुम्हाला केमिस्ट्री, बायो, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये टाका, आम्ही प्रत्येक चॅप्टरचा अवेलेबल करून देऊ. ठीक आहे, पुढे जाऊया. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड परफॉर्मिंग एसएचएम. ओके, हा वाला क्वेश्चन आहे. ही डायग्राम आहे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डची. ठीक आहे, चला एक्सप्रेशन तुम्हाला सर्व राईट करून दिले गेलेलं आहे. ओके, लॉंग आन्सर क्वेश्चन बघूया आपण आता लगेच. Using a differential equation of the linear SHM, obtain expression for the acceleration, velocity and displacement of the simple harmonic motion. बरोबर आहे. 4 मार्क्ससाठी हे महत्वाचा क्वेश्चन आहे. व्यवस्थित एक्सप्रेशन लिहायचे. प्रत्येक स्टेपला इथे मार्क दिले जातात. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आपल्याला स्टेप बाय स्टेपच लिहायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. त्याच्यामधला दुसरा एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंट वाला बघा. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट लिनियर एसएचएम वाला आहे. ओके, नेक्स्ट वर जाऊया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन आयडियल सिंपल पेंडुलम अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट्स पिरियोडिक टाइम. विच टाइम? पिरियोडिक टाइम. हा सेकंड क्वेश्चन साठी आयडियल काय असतं त्याचं एक्सप्रेशन पण आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. ही त्याची डायग्राम आहे. सिंपल पेंडुलमची डायग्राम सुद्धा आपण दिलेली आहे. त्या ठिकाणी कोन एम साइन थिटा, एम जी कॉस थिटा हे आपण सगळं एक्सप्रेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढे जाऊया आपण. तिसरा क्वेश्चन आहे या ठिकाणी. ह्या जो आहे तो एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जीचा एक्सप्रेशन आपल्याला इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो अवेलेबल नाउ. आता हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्या ठिकाणी. नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी, कायनेटिक, पोटेन्शियल अँड टोटल एनर्जी, हे त्याचं एक्सप्रेशन आहे. पुढे ऑफ वेव्ह, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये पहिला आता आपण एमसीक्यू ला सॉल्व्ह करून घेऊया. या ठिकाणी एमसीक्यू दिलेला आहे. अ स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्युस्ड ऑन अ स्ट्रिंग फिक्स्ड at one end with the other end the length of the string. बघा या ठिकाणीचं एमसीक्यू आपण लगेच सॉल्व्ह करून घेऊया. या ठिकाणचं एमसीक्यू मध्ये काय सांगितलेलं आहे की वन एंड टू अनदर म्हणजे मस्ट बी ऑड इंटिग्रल मल्टिप्लाय पाय. या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर सी मी अंडरलाईन केलंय, पाय बाय 4. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन सांगितले. प्रॉब्लेम दिले गेलेला आहे. प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेला आहे टू फाइंड इथं करायचं आहे वेअर एक्स अँड वाय इज द इन CM and T is the second time दिले गेलेला आहे. द वेलोसिटी ऑफ द वेव्ह, या ठिकाणी वेलोसिटी ऑफ द वेव्ह जर तुम्हाला फाइंड आउट करायचं खाली फॉर्म्युला आपण दिले गेलेला आहे कम्युनिटिंगचा. त्या ठिकाणी तुमचं कॅल्क्युलेशन केल्यावर 300 ऑप्शन नंबर डी इज राईट 300 मीटर पर सेकंड या ठिकाणी दिले गेलेला आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन बघूया आपण काय सांगितलेला आहे. तिसरा क्वेश्चन मध्ये आपण सांगितलेला आहे प्रॉब्लेम दिले गेलेला आहे. अ मीन स्टँडिंग अनसिमेट्रिकल पोझिशन बिटवीन द टू माउंटेन अँड फर्स्ट अ गन. ठीक आहे, याला तुम्ही जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिल्या गेलेली डायग्राम तुमची हिंट आहे. यानुसार तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. ऑप्शन नंबर डी इज राईट. ऑप्शन नंबर डी इज राईट 680 m मीटर
नेक्स्ट सेट ऑफ द ट्युनिंग, या ठिकाणी सगळेच प्रॉब्लेम दिले गेलेले आहेत. तर बघा त्यासाठी F1 120 दिलं, F2 120 प्लस 8 दिले गेलेलं आहे आणि Fn तुम्हाला फाइंड आउट करायचं म्हणजे या ठिकाणी Tn बरोबर a + n - 1 × डू डी, जो तुमचा दिलेला गेलेला फॉर्म्युला आहे डू वेल वर्क. तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन फाइंड आउट केल्यानंतर तुमचा ऑप्शन नंबर डी इज राईट येईल. तुम्ही या ठिकाणी आन्सर हिंटवर बघू शकता. त्यानंतर बघा पाचवा क्वेश्चन काय सांगितलं, इन द लॉ ऑफ टेन्शन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज, आता या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रूट ऑफ टेन्शन. ऑप्शन नंबर सी इज राईट. Sixth question, the integral multiple of the fundamental frequency are harmonics. Next question बघूया आपण, an organ speed of length 0.4 meter is open at the both end. The speed of the second in air is 340 meter per second. The fundamental frequency is 425 hertz. n बरोबर v/2l हा त्याचा फॉर्म्युला आहे, आपण हिंट मध्ये इथे दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये बघितलेला आहे, y बरोबर a sin अंडर ब्रॅकेट bx plus ct is given that constant abc are position. Can you tell in which direction in the wave is moving? तर त्याचा आन्सर आहे निगेटिव्ह x डायरेक्शन कडे काय होईल, मुव्हिंग होईल. दुसरं बघा, y वेव्ह मोशन इज डबल पिरियोडिक. या ठिकाणी आपण सांगितलं आहे कशामुळं, तर त्याचं मेन रिझन आहे रिपीट इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ द टाइम अँड स्पेस. ओके, हा दुसरा क्वेश्चन आहे. आता प्रत्येक क्वेश्चन आपण पुढे जाऊया. व्हॉट इज द इंडिफरन्स ऑफ द साऊंड, काय असतं ते आपण या ठिकाणी, लॉन्जिट्युडनल साऊंड असतं ते आपण इथे लिहिलेलं आहे. व्हॉट इज बीट, या ठिकाणी बीट काय आहे, प्रत्येकाचे डेफिनेशन. हार्मोनिक काय आहे, व्हॉट इज द ओव्हरटोन्स काय आहे, स्टेट द लॉ ऑफ लेंथ काय आहे, या ठिकाणी आपण मांडलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेट द लॉ ऑफ टेन्शन, n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अंडर रूट टी, या ठिकाणी सांगितलं इफ द l and m आर कॉन्स्टंट. नेक्स्ट इथं लिनियर डेन्सिटीचा पण फॉर्म्युला सांगितलेला आहे, डेफिनेशन द्यायचे आपल्याला या ठिकाणी. रेझोनन्स म्हणजे काय असतं, फोर्स्ड व्हायब्रेशन काय असतं, या ठिकाणी वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला इथं फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. या ठिकाणी बघा, व्हॅल्यू स्ट्रिंग व्हायब्रेटिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 510 हर्ट्ज. व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन, तर त्याचा फॉर्म्युला आहे n1 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ n. n तुम्हाला दिलेलं 510 गुणिले 2 म्हणजे 1020 हर्ट्ज. वी नो दॅट n कशामध्ये मोजतो आपण, हर्ट्ज मध्ये मोजत असतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. या ठिकाणी प्रॉब्लेम दिला आहे स्ट्रिंगचा, पण त्या प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. व्हेरी शॉर्ट आन्सर मधला आपण 2 मार्क्सचे क्वेश्चन बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे टू फाइंड द रेशिओ ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टू द थर्ड हार्मोनी. या ठिकाणी 1/2l अंडर रूट t बाय m आणि थर्ड दिले म्हणजे 3/2l टू अंडर रूट t बाय m. दोघांना आपण कम्पेअर केलं तर आपलं रेशिओ येईल 1/3. नेक्स्ट, व्हॉट इज द स्टेशनरी वेव्ह काय असतं आणि त्याला स्टेशनरी वेव्ह का म्हणतात, या दोघांचंही उत्तर या ठिकाणी डेफिनेशन आणि त्याला का तसं म्हणलं जातं ते इथं आपण इथं लिहिलेलं आहे. नेक्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन द ओव्हरटोन अँड हार्मोनिक, दोघांचाही फरक यावर्षी थोडा महत्वाचा आहे. कुठलेही 2-2, 3-3 पॉईंट तुम्ही लिहिले तरी तुम्हाला 2 मार्क्स मिळणं गरजेचंच आहे. ओके, स्टेट द एनी 4 ऍप्लिकेशन ऑफ द बीट. 4 ऍप्लिकेशन लिहायचे आपल्याला बीटचे, जसे की रडार वगैरे असतात. या सगळ्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन सांगितलं प्रूफ दॅट करायचं आहे. पाईप बघा ओपन ऍट बोथ द एंड ऑफ द लेंथ टू एल, हा आपण थेरी क्वेश्चन मध्ये आपण बघितलेला आहोत. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन काय म्हणतं ते, हाऊ द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग वायर इज अफेक्टेड इट द लोड इज फुली इमर्स्ड इन वॉटर. या ठिकाणी थोडंसं फिरून विचारलेला क्वेश्चन आहे आपल्या टेक्स्ट बुक्स नुसार. हा क्वेश्चन पण थोडासा महत्वाचाच आहे. नेक्स्ट आहे सोनोमीटरचा प्रॉब्लेम दिलेला आहे. टू फाइंड द टी बरोबर mg अँड n0, तुम्हाला काय इथं लिनियर डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ वायर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. इथला फॉर्म्युला टी बरोबर mg चा फॉर्म्युला वापरून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. स्क्रीनवर सगळ्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले गेलेला आहे. 3 मार्क्ससाठी विचारलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला फाइंड द एम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट, या ठिकाणी रिझल्टंट वेव्ह फाइंड करायचा आहे तुम्हाला. त्यानंतरचा सांगितलेला क्वेश्चन आहे, या ठिकाणी प्रूफ दॅट सारखाच क्वेश्चन आहे. बी केअरफुली, प्रत्येक स्टेप लिहिणं गरजेचं आहे. नंतर सांगितलं शो दॅट द इवन ऑफ ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक आर प्रेझेंट as overturn in mode of vibration of the string. ठीक आहे, हा बी क्वेश्चन थोडासा महत्वाचाच आहे. पुढे जाऊया. त्याची डायग्राम सोबत आपण इथं काढलेला आहे आणि डायग्राम सगळ्याच्या सोबत काढत चला, मी तुम्हाला समजत जाईल की कुठला क्वेश्चन कुठे चाललेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट हा सेकंड वाला. त्यानंतर बघूया आपण पुढचा क्वेश्चन लगेच थर्ड मोड ऑफ द सेकंड ओव्हरटर्न झाल्यानंतर.
थोडेसे महत्त्वाचे असतात. स्टेट द एक्सप्लेन लॉ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेटिंगचा फॉर्म्युला n बरोबर 1/2L डिवाइड अंडर रूट T/m हे आपल्याला दिले गेलेलं आहे. त्याच्यावरचे क्वेश्चन आहेत. या ठिकाणी टेन्शन बघा, लॉ ऑफ टेन्शन, लिनियर डेन्सिटी सगळ्या या ठिकाणी मांडले गेलेलं आहे. पुढे जाऊया. या ठिकाणी सेकंड प्रॉब्लेम दिला, 2 वायर दिला, M1 M2 तुम्हाला दिलेला आहे आणि A1 A2 दोन्ही इक्वल आहे सांगितलं आणि सांगितलं तुम्हाला n काढायचं इथं व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर L2 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा दोघांचं कंपॅरिझन करून आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून ठेवलेला आहे व्यवस्थितपणे. 1.8 मीटर तुमचा आन्सर आलेला आहे, म्हणजे त्याची लांबी 1.8 आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला दिलेला क्वेश्चन आहे. y बरोबर साइन 2π/0.025 मायनस π/x अपॉन 0.5 याला कम्पेअर करून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. आपण असे क्वेश्चन भरपूर बघितलेले आहेत जर तुम्ही व्यवस्थित जर थेअरीचा अभ्यास केला असता तर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये 4 मार्काचे क्वेश्चन दिले गेलेले आहेत. या ठिकाणी एक्सप्रेशन सांगितलेलं, एक्सप्रेशन फॉर द इक्वेशन ऑफ द स्टेशनरी वेव्हज ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. कसली आहे? स्ट्रेच्ड स्ट्रिंग वरचे एक्सप्रेशन आहे. व्यवस्थित बघा, कन्सिडर आपण 2 हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिलेला आहे इथं एम्प्लिट्यूड सोबत आपण कन्सिडर केलेला आहे. स्क्रीनवर तुम्हाला जे दिसायलं ते व्यवस्थित तुम्ही राईट करू शकता नोटबुक मध्ये, आणि नाहीतर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ एकदा दोनदा बघला की तुम्हाला समजून जाईल की कसला आन्सर लिहायचा आहे आणि कुठल्या प्रकारचं कंडिशन ऑफ फॉर नॉट, वेगवेगळे नॉड आहेत त्याचं तुम्हाला तिथे कंडिशन लिहायचं आहे. हा 2017-18 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. त्यासाठी व्यवस्थितमध्ये तुम्ही अँटिट्यूड काय असतं, त्याची कंडिशन कशी असते हे तुम्हाला व्यवस्थितपणे राईट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द प्रोडक्शन ऑफ द बीट अँड डिडोज एनालिटिकल अँड एक्सप्रेशन फॉर द बीट फ्रिक्वेन्सी. हा सेकंड क्वेश्चन आहे. या ठिकाणी कशा प्रकारे फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होत असते आणि कशा प्रकारे प्रोड्यूस होण्यासाठी आपण काय कन्सिडर करत असतो. या ठिकाणी प्रत्येक वेळेस 2 साऊंड वेव्ह आर प्रोड्यूस. 2 या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, साऊंड वेव्हला काय करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, नंतर पुढे जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनसाठी. व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ स्टॉप करून लिहू शकता तुम्ही हे. नेक्स्ट, स्टेट द व्हेरीफाय द लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग युजिंग द सोनोमीटर. सोनोमीटरचा वापर करून तुम्हाला व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इथं व्हेरीफाय करायचं आहे. लॉ ऑफ लेंथ एन इज डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू द 1/L हे तुम्हाला दिले गेलेलं आहे. व्हायब्रेटिंग लॉ फर्स्ट लॉ तुम्हाला या ठिकाणी मांडलेला आहे. बघा स्क्रीनवर आपण बरोबर लिहून ठेवलेलं आहे सर्व. व्यवस्थितपणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळण्याची भरपूर शक्यता आहे. या ठिकाणी सेकंड लॉ आपण दिले व्हेरिफिकेशनसाठी. पुढे जाऊया. लॉ ऑफ लिनियर वेलॉसिटी, व्हेरिफिकेशन ऑफ द थर्ड लॉ हे पण इथं अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक त्यानंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला आहे, वेव्ह द प्रोड्यूस बाय द. या ठिकाणी तुम्हाला v बरोबर n लॅम्बडाचा फॉर्म्युला दिला आहे, म्हणजे कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन. व्हेलॉसिटी पण फाइंड करायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं फाइंड आउट करायच्या आहेत. बरोबर आहे. पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनसाठी, नेक्स्ट व्हिडिओसाठी जाऊया. नेक्स्ट व्हिडिओ आपण लगेच बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये.